दरम्यान एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात भाजप आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी केला। तर एमपीएससी पारदर्शक करा असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले। ज्या गाडवेंना आता अटक केलं, तुम्ही बघा त्या गाडवेचं पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार ह्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती आहेत ना। आता तिथल्या पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते, ही माहिती आहे, आणि त्यांच्या मार्फत हे रॅकेट पुढे गेलंय अशी देखील चर्चा जोरात आहे। हा एकच पेपर फुटलेला नाही एमपीएससीचा, अनेक पेपर फुटलेत। फक्त ऋतुजा पाटील हिचा चॅट व्हायरल झाला आणि ते व्हायरल झालेला चॅट हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी बघितला। त्याच्यामुळे या सरकारची इच्छा होती दाबायची, कारण या सरकारचे अनेक अभिमन्यू ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि त्या अभिमन्यूला वाचवायचं सगळ्या चक्रव्यूहात अडकलेल्या सरकारच्या, म्हणून हे सगळा प्रयत्न त्यांचा चालू होता। माझी स्पष्ट भूमिका आहे की या सगळ्या पेपर ऑनलाईन करण्यापेक्षा आता ऑफलाईन करावे। मी पूर्णपणे जबाबदारीने आरोप करतोय, केवळ तो लव्ह स्टोरीमुळे किंवा याच्यामुळे झालेला एक घटना जरी पुढे आली असेल तरी पण एमपीएससीच्या परीक्षामध्ये प्रचंड मोठा सावळा गोंधळ आहे। एमपीएससीमध्ये सावळा गोंधळ स्वच्छ करण्याची गरज आहे, नाहीतर या पेपर लीकच्या घटना वाढतील आणि तरुणांचा प्रचंड मोठा उद्रेक या राज्यामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।